हे फुल तोडण्यापूर्वी किंवा तोडताना महामृत्युंजय मंत्राचा 11 वेळेस जाप करावा लागतो. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुक्मीव वंदनान मृत्युर्मुक्षीयमामृतार हा महामृत्युंजय मंत्र. तर मित्रांनो, आपण माझ्या मारुती कालदाते या यूट्यूब चॅनलमध्ये या ब्रह्मकमळ फुलाविषयीची माहिती पाहतोय. पवित्र अशा श्रावण महिन्यामध्ये आपण महादेवाच्या पिंडीची पूजा करत असतो. तर हे ब्रह्मकमळ म्हणून आपण याची पूजा अनेकदा करत असतो. श्रावण महिन्यातला हा पहिला गुरुवार आहे, पहिलाच दिवस आहे श्रावण महिन्यात. आज अशी ह्याला 7-8 कळ्या चांगल्या फुलण्याच्या आकाराला आलेल्या आहेत. पवित्र आणि श्रद्धा असलेला हा श्रावण महिना आत्ता दिवस आहे, त्यामुळे ह्या कळ्या दिसतात. रात्री 11 नंतर याची फुलं होतात, तर तेव्हा आपल्याला याची फुलं होण्यासाठी रात्रीची वाट पाहावी लागणार आहे. रात्र झाली आहे, तर हे पहा अशी फुलं छानपैकी फुललेली आहेत. यामध्ये आपल्याला दिसतं की महादेवाच्या पिंडीच्या आकाराचा या फुलातील पुंकेसरांचा आकार तयार होतो. ते पहा, महादेवाच्या पिंडीचा आकार या पुंकेसर किंवा या तंतूंना आलेला आपल्याला दिसतो. त्याच्या शेंड्याला पिवळं आलेलं, परंतु खाली सफेद आहेत आणि वरती त्याला शेंड्याला पिवळं झालेलं बी आहे. असं या फुलाला अगदी त्या गुंफेमध्ये महादेवाच्या पिंडीचा आकार जसा येतो तसं ही फुलाची आतली आपल्याला एकंदरीत ठेवण दिसते की आतमधल्या भागामध्ये आपल्याला गुंफा असल्यासारखी वाटावी आणि समोर हे पिंडीचा आकार या तंतूंना आलेला आपल्याला पाहायला मिळत असतो. तर हे अतिशय प्रिय असं महादेवाचं फूल आपण आज त्याची पूजा करणार आहोत. अगोदर पूजा करावी लागते आणि नंतर ते तोडावं लागतं. आता ह्या फुलाचं वैशिष्ट्य म्हणजे काही लोकांचं असं म्हणणं आहे की हे ब्रह्मकमळ म्हणजे खरं ब्रह्मकमळ नाही म्हणून. आपल्याकडे खरं ब्रह्मकमळ नसतं असं लोक म्हणतात, परंतु आता मी अनेक वर्षापासून पाहतो तर या फुलाचीच ब्रह्मकमळ म्हणून पूजा आपण मांडत असतो. काही माहिती या फुलाविषयी पाहायची जर म्हटलं तर मित्रांनो, हे फूल एकमेव असं फूल माझ्या बघण्यात आलेलं आहे. हे एखाद्या फांदीला फूल लागत नाही, तर हे फूल एका पानाला लागतं, त्या पानालाच ही फुलं लागतात. असं ह्या फुलाचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. दुसरं वैशिष्ट्य म्हणजे हे फूल रात्री 10-11 वाजल्यानंतरच फुलतं, उमलतं. त्याचा 100-200 फूट परिसरामध्ये रात्रीच्या वेळी सुगंध पसरत असतो, सुगंध दरवळत असतो, आकर्षित होत असतो, कारण त्याचा सुगंध येत असतो रात्री. आणि हे महादेवाला प्रिय असल्यामुळं आपण आता हे छोटी पिंड आहे घरात, आपण इथंच या महादेवाच्या छोट्या पिंडीवरती ही फुलं ठेवून त्याची पूजा करतोय. मित्रांनो, आपण हा व्हिडिओ कुठून पाहताय ते पण सांगा, आणि तुमच्याकडं असं फुलं आहे का, आणि असं फुलं आलं ते उमललं तर तुम्ही कशा पद्धतीनं त्याचा वापर करता किंवा त्याची पूजा कशी करता किंवा कुठल्या देवाला ते तुम्ही अर्पण करता, याबद्दल तुम्ही मला माहिती नक्की सांगा. आणि आम्ही केलेली ही पूजा योग्य आहे का, बरोबर आहे का, ते पण नक्की सांगा. हे छोटं बाळ म्हणजे हा समर्थ, त्याला या फुलाच्या आतला भाग अगदी महादेवाच्या पिंडीसारखाच वाटला, म्हणून तो विचारत होता याच्यामध्ये हर हर महादेव आहे का. हर हर शंभू दिसेल का? ब्रह्मकमळ जे ओरिजिनल असतं ते हिमालयात सापडतं, ते 13,000 ते 17,000 फूट उंचीवर असतं असं म्हटलं जातं. आपल्याकडे म्हणजे महाराष्ट्रात आत्ता तरी आपण अनेक वर्षापासून पाहतो याच फुलाची पूजा ब्रह्मकमळ म्हणून केली जाते, आणि ते महादेवाचं अत्यंत प्रिय म्हणून आपण महादेवाच्या पिंडीला, महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन अर्पण करत असतो. आपल्याकडे आणखी अशी काही माहिती या फुलासंदर्भात जर असेल ती आपण कमेंटमध्ये सांगू शकता. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा, आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या मारुती कालदाते या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, धन्यवाद.